गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज आहे कार्तिकी अमावस्या आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की माझं अमावस्येला रुटीन कसं असतं. कोणत्या अशा गोष्टी मी घरामध्ये करते ज्यामुळे घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते. सगळ्यात अगोदर मी हळदीचं लेपन करून घेते आणि एका पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि हे असं खडे मीठ टाकून एक पाणी बनवून घेते आणि ते पाणी मी घरभर शिंपडते, उंबरठ्यावरती शिंपडते आणि त्यानेच माझं देवघरसुद्धा स्वच्छ करते. म्हणजे घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये अडकलेली निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडते. आणि हळदीचं लेपन तर तुम्हाला माहितीच आहे की कसं बनवायचं. आज मी लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिकसुद्धा स्वच्छ धुवून काढले आहेत, कारण हळदीचं लेपन लावल्यामुळे त्यांच्यावरती हळद लागते. माझा मार्बलचा उंबरठा असल्यामुळे ते निघूनही येतात, कारण मी फेविस्टिकने चिटकवते त्याला. पण वरचेवर काढता येईल असंच ठेवलं आहे सध्या तरी, कारण स्वच्छ धुता येतात असं अमावस्या पौर्णिमेला. आता मी इथे दरवाजा पुसून घेत आहे स्वच्छ. दरवाजा, आपला उंबरठा आणि आपल्या घराबाहेरचा जो काही परिसर आहे आपल्याला शक्य होईल तितका स्वच्छ ठेवायचा, कारण लक्ष्मी ही दारातूनच प्रवेश करते. आता खूप ताई विचारतात की हळदीचं लेपन तू रोज करतेस का गं श्वेता? तर नाही, हळदीचं लेपन मी मंगळवारी, गुरुवारी आणि अमावस्या आणि पौर्णिमेला करते आणि आपला सणवार असेल तर त्यावेळेस करते. खरं सांगू तर रोज हे नाही जमत, पण जितकं शक्य होईल तितकं करण्याचा प्रयत्न करते. आणि दारासमोरची रांगोळीसुद्धा कधी कधी रोज नाही जमत, पण छोटीशी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करते. आता इथला उंबरठा मी स्वच्छ करून घेतला आहे. मीठ आणि हळदीच्या पाण्याने मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे. उंबरठा पूजन करायला बसले की मी यूट्यूबवरती श्री सुक्तम आणि महालक्ष्मी अष्टकम ते पूर्ण लावते. 1 तासभराचं असतं आणि माझं उंबरठा पूजन करून होईपर्यंत. त्यामुळे काय होतं, आपल्या कानावरती चांगले शब्द पडतात, आपले विचार शुद्ध होतात. शिवाय लक्ष्मीलाही आपण आमंत्रण देतो आणि घरामध्येही चांगल्या मंत्रांची ऊर्जा वाहते आणि एकूणच सकाळचं वातावरण प्रसन्न होऊन जातं. आता खूप ताई प्रश्न विचारतात की उंबरठ्याचं पूजन कधी करायचं. तो उंबरठ्याचं पूजन हे सकाळीच केलं पाहिजे. त्यातच काही ताईंनी असाही प्रश्न विचारला आहे की किती वेळ ठेवायचं. मी तरी दिवसभरच ठेवते. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला मला रांगोळी काढायची असते त्यावेळेला मी ती जागा स्वच्छ करून घेते आणि आदल्या दिवशीची रांगोळी काढून घेते. किंवा कधी कधी काय होतं की शौर्याच्या पायाने रांगोळी पुसली गेली तर मग मी संध्याकाळच्या अगोदरच ती रांगोळी काढून घेते. लक्ष्मीची पावलं मी इथे लावून घेत आहे फेविस्टिकने. मार्बलचा आहे ना माझा उंबरठा, त्यामुळे सध्या तरी फेविस्टिकने लावते. मला माहिती नाही लाकडी उंबरठ्यावरती फेविस्टिकने लावायला लागतील का कशी चिटकवायची. तुम्हाला माहिती असेल तर सांगा, कारण लाकडी उंबरठा लवकरच बनवण्याचा माझा प्लॅन आहे. आता एका 8-10 दिवसामध्ये तुम्हाला दिसेलच. त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी टाकेलच, पण सध्या तरी असंच लावत आहे मी. आता एका ताईंनी कमेंट केलेली, त्याच्यावरती मी 2 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेलाच आणि तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर अभिप्राय दिला. बघा ना, आता हे चमच्याने मी लावण्याचा प्रयत्न करते आहे, पण मला काही ते व्यवस्थित वाटलं नाही, म्हणून मग मी हातानेच सावरल्यासारखं असं लावून घेते. खरं सांगू ना, हे असं लावताना जी फिलिंग आहे ना ती शब्दात नाही सांगता येत. तुम्ही करून बघा आणि खरंच ती फिलिंग अनुभवा. सावरलेल्या अंगाने आपण ठिपक्यांच्या रांगोळीच्या गाण्यामध्ये ऐकतो ना, सेम फिलिंग येते आणि खूप छान वाटतं असं करताना मला. मे बी ओरबडल्यासारखं आणि विचित्र दिसतही असेल, पण त्यातल्या त्यात मला छान वाटतं आहे आणि खूप साऱ्या ताई म्हणाल्या की अगं छान दिसतं आहे, काही हरकत नाही. तर मग तसंच करते आहे सध्या तरी. पण लाकडी उंबरठा आल्यावरती नक्कीच त्याच्यावरती छान मॉइश्चर शोषून घेतलं जाईल हे लेपन आणि छान दिसेल तो उंबरठा, मला गॅरंटी आहे.
आता हळदीचं लेपन अमावस्येला का करावं आणि अमावस्येला मी कोणत्या कोणत्या गोष्टी घरामध्ये करते ज्यामुळे सकारात्मकता टिकून राहते. आता खरं तर अमावस्येला काही ऊर्जा अशा प्रवाह करत असतात आपल्या शरीरामध्ये सुद्धा, ज्यामुळे घरामध्ये वादविवाद होणे किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत येणे, घरामध्ये येणे या गोष्टी होतात. सो अशा ऊर्जांना आपल्याला वेळीच रोखता आलं पाहिजे, म्हणून हे सगळे रीतिरिवाज असतात. आणि त्यामुळेच हळदीचं लेपन हे आपल्याला प्रोटेक्शन म्हणून काम करतं अमावस्येच्या दिवशी. कारण नकारात्मकता ऊर्जा ही घराच्या बाहेरच राहते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. त्याशिवाय मी खडे मीठ पाण्यामध्ये टाकून लादी स्वच्छ पुसून घेते. घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये काचेच्या बाउलमध्ये खडे मीठ ठेवते, ज्यामुळे घराच्या कोपऱ्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा साचलेली आहे ती खडे मीठ शोषून घेईन आणि त्याच दिवशी ते खडे मीठ पाण्यामध्ये वाहून देते. एरवी जेव्हा मी खडे मीठ ठेवते बाउलमध्ये तर 15 दिवस तरी ठेवते, पण असं अमावस्येच्या दिवशी त्याच दिवशी पाण्यामध्ये टाकून देते. जसं तुम्हाला मगाशी दाखवलं की पाण्यामध्ये हळद आणि खडे मीठ टाकून देवघर आपलं घर स्वच्छ करून घेते. काय होतं, हळदीमध्ये अँटीबायोटिक्स प्रॉपर्टीज आहेत आणि त्या नॅचरली आपल्या निगेटिव्ह एनर्जीजला ॲब्झॉर्ब करतात आणि खडे मिठाचं तर तुम्हाला सांगायलाच नको, त्याचंही तितकंच छान काम असतं. म्हणूनच निगेटिव्हिटी जेव्हा पण तुम्हाला जाणवते, खडे मीठ आणि हळद पाण्यामध्ये मिक्स करा आणि घर स्वच्छ पुसून घ्या. तर या गोष्टी तर मी अमावस्येला आवर्जून करतेच आणि हळदीचं लेपन करते. शिवाय घर स्वच्छ करून देवपूजा करते आणि त्या दिवशी न चुकता गोड पदार्थसुद्धा एक बनवते. कारण जितकं सात्विक जेवण आपण अमावस्येच्या दिवशी खाऊ आणि गोडाचा नैवेद्य देवाला दाखवू, खूप शुभ मानलं जातं आणि त्याच्यामुळे घरामध्ये छान वातावरण राहतं असं म्हणतात. तर त्याप्रमाणे मी ते सगळं करत असते. आता ही जी बॉर्डर लाईनची स्टेन्सिल आहे ना, माझ्या पूर्ण उंबरठ्यावरती म्हणजे बसत नाही, तर कॉर्नरला थोडंफार राहून जातं. मग मला असं ॲडजस्टमेंट करून रांगोळी काढावी लागते आणि माझा जो सेफ्टी डोअर आहे तो जेव्हा आम्ही बंद करतो ना, तर रांगोळी थोडी पुसली जाते, म्हणून थोडंसं कॉर्नरला मी एक बाजू ठेवतेच. आता हा स्वामींचा जो स्टेन्सिल आहे रांगोळीचा, खूप दिवसांपासून मला ही रांगोळी काढायची होती आणि आज तो योग आलेला आहे. आज जरी बुधवार असला, स्वामींचा गुरुवार जरी वार असला, तरी म्हटलं की आज काढायचीच आहे आपल्याला आणि इतकी ती काढल्यानंतर सुरेख दिसत आहे. खरंच म्हणजे स्वामींचं दर्शन झाल्यासारखंच, खूप सुंदर. अजून सुंदर काढता येईल, पण माझ्याकडे इतका वेळ नाही आहे आज, म्हणून पटकन जमेल तशी काढून घेतलेली आहे आणि त्याच्यासोबत कमळाचं फूल लक्ष्मीला आमंत्रण देण्यासाठी. सो खूप सुंदर सुंदर हे स्टेन्सिल आहेत. खरं तर खूप लोक विचारत आहेत की कुठे मिळतील. माझ्याकडे मिळतील ते आणि तुम्ही त्याच्यासाठी मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, कारण मी यूट्यूबवरती नंबर नाही शेअर करू शकत सध्या तरी. तर प्लीज इंस्टाग्रामवरती मेसेज करा, आम्ही तिथे जितकी शक्य होईल माहिती देऊ. शक्य झालं तर लवकरात लवकर नंबर देण्याचा प्रयत्न करू, पण सध्या तुम्ही बघताय बाळ लहान आहे, त्यामुळे नंबर नाही शेअर करत आहोत. काय झालं, माझं उंबरठ्याचं पूजनच उशिरा चालू झालेलं आहे आणि आज शौर्याचे पप्पासुद्धा लवकर उठले. तर त्यांना म्हटलं जरा वेगळे वेगळे अँगल घ्या मी रांगोळी काढताना, म्हणजे बघणाऱ्या ताईंना छान वाटेल. तर त्यांनी प्रयत्न केले, पण मला जसे हवे होते तसे नाही झाले. तर मग मी म्हटलं राहू द्यावं, जसा कॅमेरा मी सेट केलेला आहे त्याप्रमाणेच मी व्हिडिओ शूट करून घेते. त्यांनी 2-3 क्लिप्स काढून दिल्या मला, छान होत्या, पण मला जसं दाखवायचं होतं तुम्हाला त्याच्यासाठी मी माझा अँगल सेट करून घेतलेला होता आणि तसंच मग दाखवण्याचा आत्ता प्रयत्न केला. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगळे वेगळे अँगल दिसलेच असतील.
आणि खरंच त्यांची खूप मदत होते. त्यांना खूप ऑफिसचं काम असतं, पण तरी त्यातल्या त्यात ते मला घरकामामध्ये मदत करत असतात आणि त्यांच्याशिवाय मी हे इतकं सगळं कंटेंट छान छान तुमच्यापर्यंत दाखवणं आणि शौर्याची योग्य काळजी घेणं हे सगळं पॉसिबल नाही आहे. कारण एकट्या माणसाने काहीच करू नाही शकत आपण. आपला पार्टनर आपल्यासोबत असेल ना, त्याची साथ असेल ना आणि सपोर्टिव्ह जर तो असेल ना, तर आपण आयुष्यामध्ये काही पण करू शकतो. आणि त्या बाबतीत मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. कारण धनंजय माझा नवरा आहे आणि तो मला खरंच खूप साथ देतो प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यामुळेच मी तुमच्यापर्यंत इतकं सगळं घेऊन येत असते. खूप ताई हे पण विचारतात की अगोदर देवपूजा करायची का तुळशीचं पूजन का हळदीचं लेपन. तर मी कसं करते, मी अगोदर हळदीचं लेपन आणि रांगोळी काढून घेते दारासमोर. त्यानंतर मग मी देवपूजा करून घेते आणि मग तुळशीला नमस्कार करून घेते. कदाचित माझा हा क्रम चुकीचाही असेल, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी हा क्रम तुमच्यानुसार करेल मागे पुढे, पण सध्या तरी मी असं करत आहे. आता हे जे कलशमधलं पाणी आहे हे काय करते खूप लोक विचारतात आणि कुठे ठेवते. आता मी हे जे कलशमधलं पाणी आहे त्याच्यामध्ये सुपारी, एक नाणं, अक्षदा, हळदी कुंकू आणि फूल टाकलं आणि ते उजव्या साईडला दरवाजाच्या म्हणजे आपण जेव्हा एंट्री करतो तिथे ठेवते. आणि हे पितळ्याचं जे सूर्याचं प्रतीक आहे, आमच्या घरामध्ये सूर्यप्रकाश नाही आहे त्यामुळे ते दरवाजावरती मी लावलेलं आहे आणि हळदीच्याच लेपनने मी दरवाजावरती स्वस्तिकसुद्धा संपूर्ण काढून घेते. तर कलशमधलं पाणी मी काय करते ते सांगायचं राहिलं. मी कलशमधलं पाणी दुसऱ्या दिवशी झाडांना टाकते. आणि कलशमध्ये पाणी का ठेवतात याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. तरीसुद्धा तुम्हाला अजून जास्त माहिती असेल तर प्लीज सांगा. पण त्याच्यामुळे खरंच नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येण्यापासून थांबवली जाते. अमावस्येच्या दिवशी सणवाराला न चुकता आपल्या शेगडीची सुद्धा पूजा करावी. खरं तर रोजच करावी, पण धावपळीमध्ये शक्य नाही होत. पण मी तरी असं सणवार अमावस्येला करण्याचा प्रयत्न करते. अग्निदेवतेची माफी मागते आणि असंच माझ्या घरामध्ये कायम पोटभर सगळ्यांना जेवायला मिळू दे अशी तिच्याजवळ प्रार्थना करते. त्यानंतर मी पटकन स्वयंपाक करायला घेतला. कारण शौर्याच्या पप्पांना ऑफिसमध्ये जायचं आहे आणि शौर्याचा सुद्धा डब्बा आहे. त्यामुळे चपाती आणि भाजी पटापट बनवायला घेतली. तर हे सगळं मला शौर्य उठायच्या अगोदरच आवरायचं असतं. आता झालं असं आहे की थंडी इतकी पडलेली आहे पुण्यामध्ये आणि त्याच्यामुळे फॅन बंद असतो आणि जे काही मी इकडे हॉलमध्ये किचनमध्ये करते तो सगळा आवाज बेडरूममध्ये जातो आणि ही माझी दोघंही पिल्लं उठून बसतात आणि ती उठली की मग माझी कामं सगळी अशी रखडून जातात. आता शौर्य माझ्या आवाजाने उठलेला आहेच आणि तो उठायच्या अगोदर माझं इतकं पटपट आवरण्याची घाई असते ना, पण एकदा तो उठला की सगळी त्याची लोडबोड होऊन जाते. आता तो मला म्हणत आहे मम्मा उचलून घे. खरं तर तो उठल्यावरती मी त्याला पहिले 10-15 मिनटं जवळ घेते. पण आज झालं असं की मी नेमकी भाजी टाकत होते आणि शौर्य उठला. तर मी त्याला म्हटलं 2 मिनटं बेटा थांब, मी तुला घेते. पण त्याला असं झालं होतं की मम्मा पहिले उचलून घे तू मला, बाकी नंतर सगळं. म्हटलं 2 मिनटं बेटा मी तुला घेते. सो इकडे तिकडे त्याचा हात लावणं चालूच होतं. पटकन कशी तरी भाजी टाकून घेतली आणि पहिले त्याला उचलून घेतलं आणि मलाही बरं वाटलं. कारण लहान बाळांना खरंच आपण वेळ दिला पाहिजे, जितकं शक्य होईल तितकं मी नेहमी सांगते. आणि मी शौर्याला खरंच वेळ देण्याचा प्रयत्न करते माझ्या परीने जितकं होईल तितकं. भाजी टाकली आणि भाजी 10-15 मिनटं होईल तोपर्यंत मग त्याच्यासोबत बसले सोफ्यावरती. त्यालाही छान वाटलं, खेळले थोडंसं त्याच्यासोबत आणि मग त्याची शाळेची तयारी करायला घेतली.
शौर्याच्या टिफिनमध्ये आज चपाती मी नाही देणार, आज फ्रेंच फ्राईज देणार आहे आणि सोयाबीन आपले बॉईल केलेले आणि काकडी आणि गाजर. तर खातो तो हे छानपैकी. काल चपाती दिलेली त्याने परत आणली होती, म्हटलं जाऊ दे आज काहीतरी वेगळं देऊ. त्याच्यानंतर मग त्याला शाळेत सोडल्यावर मंदिरात जाऊन आले आणि मग पटकन घरी आल्यावरती देवपूजा करायला घेतली. देवपूजा मी थांबवलेलीच होती, म्हटलं हे दोघंजणं गेले ना ऑफिस आणि शाळेमध्ये, मग देवपूजा आपलं शांतपणे बसून करायची. मग मला कसं शांतपणे देवपूजा करता येते, छान देवाची गाणी ऐकता येतात आणि काही घाई नसते, काही गडबड नाही, काही लुडबुड नाही आणि मनही देवपूजेमध्ये रमून जातं आणि मला वाटतं देवालाही अशी देवपूजा आवडत असेल. देवघर असं स्वच्छ करून घेते मी आणि तुम्हाला सांगितलं ना, हळद आणि मिठाच्या पाण्याने स्वच्छ पुसून घेत आहे. आता ही जी स्वामींची गाणी आहेत ना, ही मला खूप आवडतात, त्यामुळे सकाळच्या वेळेमध्ये मी ही शक्यतो लावतच असते. देवपूजा ना खरं तर माझी आजी 2 ते 2.5 तास करायची, मला अजूनही आठवतं. लहानपणी आम्ही बघायचो आणि खरंच त्या भावेने, त्या शांत मनाने देवपूजा करायला आजकाल कुठे मिळतं आपल्याला. पण त्यातल्या त्यात एखाद्या दिवशी अमावास्येला, सणवाराला तेवढंच काही करायला मिळतं. मग त्या दिवशी आवर्जून मी वेळ काढून हे करण्याचा प्रयत्न करते आणि खरंच करून बघा, घरातलं वातावरण खूप छान, शुद्ध, स्वच्छ आणि सकारात्मक होऊन जातं. छानपैकी देवघराचं वस्त्र आता मी बदलून घेतलेलं आहे आणि देवांची मांडणी करणार आहे. पण त्या अगोदर मी देव उजळून घेणार आहे. देव उजळणं म्हणजे काय याचा एक व्हिडिओ मी शॉर्टमध्ये टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि मी जसं माझ्या पद्धतीने करते तसं त्यामध्ये दाखवलं आहे. देव उजळण्यासाठी असं मी दही, बेसन पीठ, हळदीचं असं मस्तपैकी मिश्रण बनवते आणि प्रत्येक मूर्तीला असं हाताने स्वच्छ करून घेते आणि खूप छान उजळून निघतात त्या. तुम्ही करून बघा. एकदा तरी महिन्यातून देव उजळले पाहिजेत. अमावस्येला तर नक्कीच करून बघा. असं व्यवस्थित ते लेपन लावून घेतल्यानंतर मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते ती मूर्ती. खरं सांगू तर देवपूजा मी काही परफेक्ट करते असं नाही, पण जितकं मला त्या गोष्टीचं थोडंफार आहे ज्ञान आणि शिकलेली आहे तेवढं मी योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला जर यापेक्षा जास्ती चांगली माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याप्रमाणे नक्कीच प्रयत्न करेल अजून काही सुधारणा करण्याची, कारण शिकायला मला आवडतं आणि तुम्ही माझ्या सगळ्या मैत्रिणीच आहात, तर त्यामुळे तुम्ही जे सांगाल ते चांगलंच सांगाल. मग नक्की सांगा कमेंटमध्ये की तुम्ही देवपूजा कशी करता. मी तरी अशी करते. देवपूजा करताना सगळ्यात अगोदर मी आसन घेते बसायला आणि सगळ्यात अगोदर दिवा लावून घेते. दिव्याच्या साक्षीने अग्निदेवाला नमस्कार करून मी देवपूजेला सुरुवात करत असते. त्यानंतर प्रत्येक मूर्तीवरती दही दुधाचा अभिषेक करून त्यांना छानपैकी पाण्याने स्वच्छ धुवून, स्वच्छ पुसून त्यांना हळदी, कुंकू आणि फूल वाहून नमस्कार करून घेते आणि त्यांच्या ठिकाणी त्यांना विराजमान करते आणि मंत्रांचाही उच्चार करत असते. म्हणजेच खूप प्रसन्न वाटतं आपल्याला हे करताना आणि प्रत्येक देवाच्या मूर्तीनुसार त्यांचा मंत्रोच्चारही होऊन जातो. आता संस्कृत मी शाळेमध्ये शिकलेली आहे, त्यामुळे मंत्रोच्चार, श्लोक, स्तोत्र
हे व्यवस्थित प्रोनाऊन्सिएशन करून मला म्हणता येतात आणि त्यांचे अर्थही बऱ्यापैकी समजतात. त्यामुळे मी ते म्हणत असते आणि शौर्यलासुद्धा शिकवत असते. आणि एखादं नाहीच जमलं तर मग मी ते यूट्यूबवरती ऐकत असते किंवा लावून ठेवत असते, म्हणजे आपल्या कानावर तरी ते शब्द पडतात. चला आता तुमच्याशी बोलता बोलता माझी देवपूजा पण झालेली आहे. आता मला शौर्यला शाळेमध्ये आणायला जायचं आहे. जवळजवळ 12 वाजत आलेले आहेत आणि शौर्यला शाळेमधून आणल्यानंतर मी खीर बनवणार आहे, म्हणजे देवालाही नैवेद्य दाखवता येईल आणि शौर्यलाही खीर खाता येईल आणि मग ते पोटभर खाऊन झाल्यानंतर तो छानपैकी झोपेल आणि बाकीची कामं मला करता येतील. आता दिव्यामध्ये ना मी कापूर आणि 2 लवंग नेहमी टाकत असते. उंबरठ्यावरच्या दिव्यामध्ये पण टाकते आणि देवासमोरच्या. त्याच्यामुळे काय होतं, नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातली शोषून घेतली जाते असं म्हणतात. तर ते मी एक करत असते. तुम्ही पण करून बघा. तर अशा प्रकारे अमावास्येला माझं रुटीन असतं. जास्तीत जास्त घरामध्ये सकारात्मकता राहण्यासाठी छान देवाची गाणी, मंत्रोच्चार, देवपूजा, हळदीचं लेपन, उंबरठ्यावरती रांगोळी, आपल्या शेगडीची अग्निदेवतेची पूजा आणि शांत राहणं, मन आणि शरीर स्वच्छ ठेवणं, घर स्वच्छ ठेवणं, त्या सगळ्या गोष्टी मी वेळात वेळ काढून आणि थोडं मन लावून करण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे मला माझ्या घरामध्ये ते बदल दिसतात. तुम्ही पण करून बघा. आणि खरंच धावपळीचं जीवन आहे. ऑफिस, घर, लहान बाळं सगळंच आहे, त्यामुळे इतका वेळ आपल्याला मिळत नाही. पण महिन्यातून एकदा का होईना असं आपण केलं तरी पाहिजे. त्याच्यामुळे ना मन शांत होतं. हे डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी आजकाल जे चाललं आहे ना, निगेटिव्हिटी, ते आपल्या जवळपास पण येणार नाही. आपला ऑरा शुद्ध राहील, आपल्या घराचा ऑरा शुद्ध राहील. तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आजचा आणि त्यातून तुम्हाला जर काही शिकायला मिळालं असेल तर नक्की तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तो एक बदल करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की खरंच तुम्हाला काय बदल जाणवला किंवा तुमचे काही सजेशन असतील की असं नाही असं कर, तर नक्की सांगा. मी तसं करण्याचा प्रयत्न करेल. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे आता. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असंच काहीतरी छान तुमच्यासाठी घेऊन येईल आणि तुम्हीसुद्धा असंच भरपूर प्रेम कमेंटमध्ये दाखवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, गोड गोड लोकांसोबत शेअर करा आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावरती राहू द्या. मी खरंच तुमच्यासाठी भरपूर छान छान कंटेंट आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि नक्की आणणार. फक्त तुमची साथ माझ्यासोबत अशीच राहू दे. खूप प्रेम आणि धन्यवाद.